नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नाशिक कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील 1800 झाडे तोडण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. धार्मिक व पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या या परिसरातील झाडतोड तात्काळ थांबावी अशी मनसेची मागणी आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला. निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराव देशमुख, संतोष मिस्त्री व पदाधिकारी उपस्थित होते. दर 12 वर्षानंतर उत्तर महाराष्ट्र येथील नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं. परंतु कुंभमेळावा हा झाला पाहिजे संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा आहे. तरी देखील नाशिकमध्ये जे तपोवनामध्ये जे 1800 झाडांचं जे कत्तल केलं जात आहे, त्या कत्तलेच्या निषेधार्थ आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ती कत्तल थांबवण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल. आणि महाराष्ट्र सरकारने असा कायदा केलेला आहे का एक वृक्ष तोडला म्हणजे तुमच्यावरती 302चा गुन्हा दाखल होतो. मग आता हे 1800 झाडं तोडायचा जो प्रयत्न करताय, तर मग माझं म्हणणं असं आहे का संपूर्ण मंत्रिमंडळावरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी मागणी करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.